अध्यक्ष महोदय, यासोबत आमचे आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आता आली मोठी खुशखबर। हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला आता वाटप सुरू झालं आहे। बघा, राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आज ही मोठी खुशखबर म्हणावी लागणार आहे, कारण गेल्या कित्येक महिन्याभरापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते। आता सरकारच्या माध्यमातून आज एक मोठी घोषणा करण्यामध्ये आली आहे। शेतकरी बांधवांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यामध्ये आली आहे। आनंदाचीच बातमी आता ही शेतकरी बांधवांसाठी म्हणावी लागेल। तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो रखडला होता, त्याच्या वाटपाला आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यामधील 18 जिल्ह्यामध्ये हा निधी आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं शेतकरी बांधवांनो, हा निधी आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरित केला जाणार नाही। नमोचा हप्ता आज फक्त 18 जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे आणि उद्या पुन्हा 18 जिल्ह्यामध्ये वाटप होणार, म्हणजे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हा हप्ता वाटप केला जाणार आहे। आता सर्वात महत्त्वाचे आहे ती म्हणजे की यादी। बघा, 18 जिल्ह्यांच्या यादीनुसार आज तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। आज सकाळीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये आपले देशाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची बैठक घडली आणि त्याच बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला। आता बघा, सरकारने सांगितल्यानुसार या 18 जिल्ह्यामध्ये आता हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा, या प्रक्रियेमध्ये सर्वात आधी यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांचा समावेश करण्यामध्ये आला असून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, जो की तुमचा रखडला होता तो आता तुमच्या खात्यामध्ये एकत्र जमा करण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी 7,400 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यामध्ये आला असून येत्या काही तासामध्ये या भागातील पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये लाभाची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा, डीबीटीच्या माध्यमातून हे 2,000 रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार स्वतंत्र वेळापत्रक ठरवण्यामध्ये आले असून यामध्ये बुलढाणा जिल्हा, त्यानंतर अकोला जिल्हा या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे। सकाळी बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण करण्याचे नियोजन सरकारने आणले असून यामुळे सर्व्हरवर ताण न येता कामामध्ये कमालीची सूत्रता आणि पारदर्शकता येणार आहे। शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या भरपूर दिवसापासून अशा अफवा सुद्धा तुम्ही ऐकल्या असतील की नमो शेतकरी योजना बंद झाली। नाही शेतकरी बांधवांनो, स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे, जोपर्यंत BJP सरकार आहे, जोपर्यंत भाजप सरकार आहे, तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, बँक KYC आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे या योजनेसाठी अत्यंत गरजेचं असून वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यामधील ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे, बघा, त्यांच्याच खात्यामध्ये हा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। जर तुमचं आधार लिंक नसेल, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं नसेल, तर मग खूपच मोठी अडचण येणार आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांचे बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांना या प्रक्रियेमध्ये प्राधान्याने लाभ दिला जात असून बँकांकडून तशा प्रकारच्या सूचना देखील देण्यामध्ये आल्या आहे। राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या मर्यादेमध्ये आहे, अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा केला जाणार आहे। जर शेतकरी बांधवांनो, तुमचं उत्पन्न 3 लाख, 4 लाख, 5 लाख असं जर असेल तर मग सरकारच्या माध्यमातून तुम्हाला लाभ मिळणार नाही। आता पुढील क्रमांकाचा जिल्हा लक्षामध्ये घ्या, तो म्हणजे की हिंगोली जिल्हा आणि लातूर जिल्हा
या जिल्ह्यामधील गरजू बांधवांना यामधून लाभ मिळणे आता शक्य होणार आहे. ज्या शेतकऱ्याला यापूर्वीचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता खात्यामध्ये मिळाला होता, केवळ त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 9व्या हप्त्याचे वितरण आता जमा केले जाणार असल्याचे कृषी विभागाकडून सुद्धा आता स्पष्ट करण्यामध्ये आलं आहे. प्रशासनाने सकाळी 10 ते रात्री 12 या वेळेमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन पूर्ण केले असून परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यामधील शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून या हप्त्याची वाट बघत होते. ज्या शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर बँकेशी अचूकपणे म्हणजे की पूर्णपणे लिंक केलेला आहे, त्यांना पैसे जमा झाल्याचा अधिकृत मेसेज पुढील काही तासामध्ये आता प्राप्त होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांची निवड केली असून आता या बँकेमध्ये तुमचं खातं असायला पाहिजे. जर या बँकेच्या बाहेर जर तुमचं खातं असेल तर थोडीशी अडचण पण येऊ शकते. सरकारने सांगितलं बँक सरकारी असो किंवा खाजगी असो सर्व बँकामध्ये हप्ता जमा होणार, परंतु ज्या सरकारी स्वरूपाच्या बँक आहे अशा बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभ जमा करण्यामध्ये येणार. आता पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये बीड आणि नांदेड हे जिल्हे पात्र ठरवण्यामध्ये आले आहे. बघा, तुमचं खातं सरकारी बँकेमध्ये असल्यास त्यांना निधी वितरणासाठी गती पाहायला मिळणार आहे. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच निधी थेट खात्यामध्ये वर्ग केला जाणार असून जिल्हा प्रशासनाकडून बँकांमधील व्यवहारांवर आता विशेष देखरेख ठेवली जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 4 चाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीला नाही अशाच खऱ्या आणि गरीब शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी जमा केला जात असून आता शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की जालना जिल्हा आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया अत्यंत कडक आणि पारदर्शकतेपणे राबविली जात आहे. शेतकऱ्यांनी आपली पात्रता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडीबीटीवर जाऊन एकदा तपासून घेणे आता अधिक महत्त्वाचे झाले आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडण्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यामधील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम काही काळ सुरू होते, जे आता पूर्ण झाले असून आता पुढील क्रमांकाचा जिल्हा लक्षामध्ये घ्या. यवतमाळ आणि नांदेड या भागामधील शेतकरी बांधवांना लाभ मिळणार. शेतकरी बांधवांनो, तुमचं जर खातं पोस्ट ऑफिस बँकेमध्ये असेल किंवा बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर या खातेधारकांना याचा लाभ मिळणार आहे. सर्व तांत्रिक अडथळे आता दूर झाल्यामुळे पैशांचे वितरण कसल्याही अडथळ्याशिवाय वेगाने सुरू असल्याचे पाहायला आता मिळत आहे. आधार लिंक असणाऱ्या सर्व बँक खात्यावर निधी पाठवण्याचे आदेश राज्य सरकारने आता दिले आहेत. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा, तुम्ही जर बुलढाणा जिल्ह्यामधून असाल किंवा कोल्हापूर जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे. यापूर्वी ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता भेटला त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे तिथे आता परिस्थिती पूर्णपणे सुधारली आहे. कोटक महिंद्रा बँक आणि HDFC बँक यांसारख्या खाजगी बँकामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे. स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा हा निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा, सरकारने सांगितल्यानुसार एक भरपूर दिवसापासून संभ्रम उडाला आहे की PM किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्रित मिळतो, परंतु नाही शेतकरी बांधवांनो. नमो शेतकरी योजना ही राज्य सरकार चालवते आणि PM किसान योजना ही केंद्र सरकार चालवते. त्यामुळे या दोन योजनाचे नियम, अटी आणि हप्ते वितरण हे वेगवेगळं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे की अमरावती आणि अकोला यासारख्या गरजू जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यामध्ये आता सामावून घेण्यामध्ये आले आहे. प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप करून सर्व शेतकऱ्याला आर्थिक आधार देण्याचे काम सरकार आता पूर्ण करत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून सुद्धा समोर आली आहे. बँकांमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली असून जालना आणि लातूरमधील सोसायट्यांमध्ये देखील याबाबत सध्या मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे आणि बँक तपशील बरोबर आहे त्यांच्या खात्यामध्ये विनासायच पैसे जमा होत असून
या रखडलेल्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांची अनेक प्रलंबित कामे आता मार्गी लागणार आहे. प्रशासकीय यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली आणि वाशिम यासारख्या जिल्ह्यांमध्ये निधी वितरणाचे आदेश स्थानिक बँकांना आधीच देण्यामध्ये आले असून प्रक्रिया सुरू झाली आहे. हो शेतकरी बांधवांनो, जर तांत्रिक कारणास्तव मेसेजला थोडासा उशीर झाला तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाण्याचे कारण नाही, कारण एकदा वितरण प्रक्रिया सुरू झाली की पुढील काही वेळामध्ये रक्कम खात्यामध्ये दिसून येईल. आता शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे एक काम तुम्हाला सरकारने करायचं सांगितलं आहे. आता हे काम भरपूर शेतकरी बांधवांनी आतापर्यंत केलं नाही. जर हे काम जर तुम्ही केलेलं नसेल तर मग तुम्हाला खूपच मोठी अडचण येणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये हप्ता पण जमा होणार नाही. तर कोणतं आहे ते काम? ते काम म्हणजे की फार्मर आय डी कार्ड. हो शेतकरी बांधवांनो, फार्मर आय डी कार्ड काढणं अतिशय गरजेचं आहे. जर तुमच्याकडे फार्मर आय डी क्रमांक असेल तर मग कसल्याही अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होईल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये ठेवा, शेवटी नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. खाते सक्रिय असणे ही प्राथमिक अट आहे. ज्या 18 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वाटप सुरू झाले त्यामधील शेतकऱ्यांनी आपले बँक स्टेटस तपासावे आणि उरलेल्या जिल्ह्यांनी पुढील टप्प्यासाठी धीर धरावा, कारण की शेतकरी बांधवांनो, टप्प्याटप्प्याने या ठिकाणी यादी जाहीर होणार आहे आणि टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे. पुढील यादी जेव्हा कधी जाहीर होईल तेव्हा सर्वात प्रथम यादी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.